ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, काल काय झाली, एकादशी, रमा एकादशी आणि वसुबारस. आता आज काय आहे? आज धनतेरस. आता धनाचे प्रकार आणि काय आहेत? गोधन, सोनं, धान्य आणि आरोग्य धनसंपदा. खरं महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आरोग्य धनसंपदा. आता ही जी दीपावली येते ना, या दीपावलीचं महत्त्व असं आहे का अनेक महत्त्व आहे. ज्या वेळेला राम अयोध्येमध्ये 14 वर्ष वनासून आला, त्यावेळेला गुढ्या उभारल्या, दिवे लावले. त्यांनी 14 वर्ष दिवे लावले नव्हते. आता दुसरं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये हा हिवाळा येणार आहे. हिवाळ्यामध्ये आरोग्याकरता अभ्यंग स्नान, म्हणजे अंगाला तेल लावून, उटणं लावून आंघोळ करणं, आणि तळलेले पदार्थ जर खाले तर शरीरात उष्णता येईल. दुसरं असं आहे का ज्या वेळेला समुद्रमंथन केलं त्यावेळेला समुद्रमंथनातून 14 रत्न निघाले. आणि धन्वंतरी जी दैवत आहे, हे आरोग्याचं दैवत आहे. आणि मग अमृतकुंभ, कुबेर आणि लक्ष्मी. आजच्या दिवशी कुबेर, धन्वंतरी आणि अमृतकुंभ, लक्ष्मी या तिघांचं समन्वय साधलेलं आहे. आणि मग ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. आजचा माणूस धन कमवायच्या पाठीमागे लागला, पण आरोग्य विसरला. पूर्वीचे लोक आरोग्याची काळजी करत होते. मग आरोग्याकरता काय केलं पाहिजे? नियमित उठणं, व्यायाम करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं. आज समाजामध्ये ब्रह्मचर्य राहिलेच नाही. गीतेत सांगितले, ब्रह्मचर्य तप उच्यते, आहारविहारुक्तस्य. कोणचंही काम प्रमाणात करा, नियमित करा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, ब्रह्मचर्याचं पालन करा. आज आपल्याला गीतेक बघायला वेळ नाही. आपण काय केलं? आज हे पाश्चात्य संस्कृती आपल्या का आली, त्या संस्कृतीमध्ये आपण सगळं काय आहे, आपले सगळे जुने नियम विसरले. गीता, भागवत, हे जुनी संस्कृती हे आपण सगळं विसरलो. आणि काय केली? ही फॅशन झाली काय. आणि ती फॅशन जी आहे, खाण्याची फॅशन, राहण्याची फॅशन, कपड्याची फॅशन, ही सगळी फॅशन आपल्याला त्रास देऊ लागली. आणि याचे परिणाम काय झाले? आरोग्य बिघडलं. आणि मग दवाखाने, औषधं आपल्या पाठीमागं लागली. म्हणून या दिवशी आपण काय करायचे? अमृतकुंभ म्हणजे धन्वंतरी. आज या दिवशी आपण आरोग्याची संपदा सांभाळायची. आणि मग या दिवशी काय करतात? मोठमोठे व्यापारी ते काय करतात? वह्यापूजन करतात, सोनं नाणं पुस्तकात. अरे वह्यापूजा करतात, सोनं न करतात, पण त्यांच्या घरात आरोग्य नाही. मग आरोग्य कोणाकडे? जंगलात राहणारा जो आदिवासी, तो काय करतो? समाधानी कष्ट करतो, काम करतो. आणि तो काय करतो? अन्न कोणतं खातो? आयुर्वेदिक अन्न खातो, नागल्याची भाकरी, मिरची. आणि त्याच्यापाशी आज आरोग्य. तो भुईवर झोपतो आणि काय करतो? भुकी पण सुखी. आज मोठमोठे पैशावाले, यांच्याकडं गाद्या आहेत सगळे, पण यांना गादीवर झोपता येत नाही, झोपेच्या गोळ्या खावा लागतात. आज त्यांच्यापाशी सगळे, त्यांना गोड खाता येत नाही, खालीलं अन्न पचत नाही. आणि आज तर समाजामध्ये एक नवीन रोग झालेला आहे, मलाही स्वतः आहे. कोण? एसिडिटी. एसिडिटी म्हणजे जळजळ. आणि मग त्याच्यापासून पुढे अनेक रोग होतात, कारण खाल्लेलं अन्न पचत नाही. आता पूर्वीच्या लोकांना कष्ट करायचे, घाम गाळायचे, आणि त्यांना एसिडिटी कोणताही त्रास नव्हता. अंगातला घाम ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याचे सगळे आजार निघून जातात. आज माणूस लघवीला जायचं ठरलं तरी गाडीवर जातो, सतत पंख्याखाली.
अंगातले एक क्षार आहे आणि खारट खातो, साखर खातो. आज जगामध्ये 5 विष आहेत. साखर, डाळडा, मैदा आणि पाम तेल. हे शरीरात आल्यामुळं अनेक आजार झाले. म्हणून हा जी धनतेरस आहे, या धनतेरसला आरोग्याची सांभाळा, लक्ष्मीची पूजा करा, गाईच्या परा. आणि आपल्या घरात खरी लक्ष्मी कोण आहे? स्त्री. स्त्रीचा सन्मान करा. आज स्त्रीचा सन्मान राहिला नाही. स्त्रीचा सन्मान करा. स्त्री जर सांभाळली तर तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे. आणि मग आज ही धनतेरस आहे, या धनतेरसला आपण आपल्या गाईची पूजा करा, आपल्या आरोग्याची सांभाळा, आपल्या स्त्रीची पूजा करा. आणि आरोग्य कसं राहता येईल हे आजच्या दिवशी आपण समजून घ्या. आरोग्य सगळ्यात मोठी लक्ष्मी कोणची? आरोग्य. आज आपण आरोग्याला विसरलो काय? म्हणून हे जे आहे हे जगात क्षणभंगूर आहे. हे धन जे आहे, गाड्या बंगल्या, हे काय आहे? हे आपल्याबरोबर येणार नाही आणि कोणाबरोबर गेले नाही. बघा, सिकंदर बादशाह त्यांनी जग जिंकलं होतं. आणि जग जिंकल्यानंतर तो ज्या वेळेला त्याचा आजारी झाला, पुष्कळ औषधं केली आणि मग त्याला काही आजारी नीट होईना. मग त्यांनी काय सांगितलं, मी सगळं धन कमवलेलं आहे, जग जिंकलेलं आहे, मग मला सोन्याच्या पालंगावर बसा. एका बाजूला सोन्याचा ठीक, एका बाजूला पैशाचा ठीक, आणि माझ्या मुठी आवळा आणि माझी मिरवणूक काढा. आणि मग त्याची मिरवणूक काढली. मुठी बांध पे आया जग में, हात पसारे जाएगा, राधे श्याम बोलो, जय सीताराम बोलो. काही नाही, मुठी बांधून आला आणि हात पसरून गेला. तर आपल्याला ह्या जगातून काय जायचे? मुठी बांधून जायचे आणि मुठी बांधून यायचे आणि हात पसरून जायचे. आपलं कोणी नाही ह्या जगात, आपलं कोणी नाही आणि आपलं काही नाही. गाडी बंगला हे काय आहे? सगळं क्षणिक आहे. म्हणून आपली याची आज दिवशी आपण जाण करा, आरोग्याची काळजी का. कोणाचे मायबाप, कोणाचा गणगोत काय? हा जो संसार आहे हा कोई मृगजाळावत जायलेला आहे. म्हणून आजच्या दिवशी हा दिवस आला. हा कसा घालायचे? आनंदाची दीपवाळी, घरी बोलवा वनमाळी, गाली ते मी रांगोळी, गोविंद गोपाळा. तर आजच्या दिवशी काय करायचे? आनंद घ्यायचा आहे. संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. म्हणून भगवंताचं स्मरण करा, घरात आनंदी राहा, समाधानी राहा, एक विचारानं राहा, या आईबाबाची सेवा करा, मर्यादा पाळा. ही आज जर पटला असेल तर आपल्या व्हिडिओला क्लिक करा. तर मी म्हणतच नाही, पण या व्हिडिओला क्लिक करा. तुम्ही जर या व्हिडिओला क्लिक केलं तर मलाही सांगायला मजा येईल, अजून आनंद होईल. तर कृपा करून व्हिडिओला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.